नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागच्या पिरियडला आपण एक्सरसाइज 1.5 मधील क्वेश्चन 2 मधले 2 क्वेश्चन घेतले होते. आता आपण क्वेश्चन 2 मधील थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन्स कोणता आहे तर ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे P अँड R. सरळ दिसतं P आणि R सिरीजमध्ये आहे, बरोबर का. ऑर या दोघांना एक ऑरमध्ये आहे, निगेशन Q अँड निगेशन R. बघा हे दोघं एकमेकांना ऑरमध्ये आहे, पण हे दोघं एकमेकांना अँडमध्ये आहे. S1 S2 S3 तुम्ही लिहा आता ते सोबत. आणि संपूर्ण स्टेटमेंटला अँडमध्ये आहे ही दोघं, निगेशन P अँड निगेशन R. निगेशन P अँड निगेशन R. लक्षात. आता बघा हे संपूर्ण ऑरमध्ये आहे आणि या सगळ्यांना हा ऑर अँडमध्ये आहे. अँडमध्ये आहे की ऑरमध्ये आहे? अँडमध्ये आहे. अँडमध्ये आहे है ना. अँडमध्येच आहे ना. एक सेकंद. तर आता आपण बघा P काय सांगतो, S1 इज क्लोज, R S3 बी क्लोज, निगेशन Q म्हणजे S-2 बी क्लोज, S-3 बी क्लोज वगैरे वगैरे ते तुम्ही लिहायचं आहे. आता फ्रॉम द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न्स किंवा फ्रॉम द सिम्बॉलिक फॉर्म काय दिसतं आम्हाला, S1 अँड S2 आर कनेक्टेड इन S1 अँड S3 आर कनेक्टेड इन सिरीज. S1 आणि S3 सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. सिरीजमध्ये याचा अर्थ काय, हा झाला तुमचा S1 आणि हा झाला तुमचा S3 सिरीजमध्ये आहे, S1 आणि S3. बरं, पुढे ऑरमध्ये या दोघांनाच ऑरमध्ये आहे. इथे आलो आपण ऑरमध्ये म्हणजे खाली यायचं. पुढे हे दोघं ऑरमध्ये आहे, पण हे दोघं एकमेकांना अँडमध्ये आहे, म्हणजे हा झाला तुमचा एक निगेशन Q. निगेशन Q याचा अर्थ S-2 आहे हा, आणि हा निगेशन R आहे, याचा अर्थ काय झाला S-3. हे दोघं एकमेकांना कसे जोडलेत, ऑरने जोडलेत. ऑरने जोडताना हा जो ब्रॅकेट आहे म्हणजे पॅटर्न आहे हा सिरीजमध्ये आहे, हा पॅटर्न सिरीजमध्ये आहे. इकडनं जाऊ द्या अशी लाईन, इथे सेल लावा, इथं लॅम्प लावा. पुढे काय, या संपूर्णला म्हणजे या सगळ्यांना अँडमध्ये म्हणजे सिरीजमध्ये ही दोघं आहे परत. म्हणजे एक आहे निगेशन P म्हणजे S-1 आणि दुसरा आहे S-3. सिरीजमध्ये आहे ना, दोघं जुळलेत. हा आला तुमचा पॅटर्न. आलं लक्षात. करंट इकडनं फ्लो होईल. समजलं काय केलं. P अँड R सिरीजमध्ये, या दोघांना ऑरमध्ये म्हणजे खाली उतरलं. निगेशन दिसतो, निगेशन S-2 आहे, हा S-2 निगेशन Q आहे, अँड निगेशन R म्हणजे S-3. बरं, हे संपूर्ण ब्रॅकेट तयार झाली, ही संपूर्ण ब्रॅकेट इथे तयार झाली ना. बरं, या संपूर्ण ब्रॅकेटला अँडमध्ये म्हणजे सिरीजमध्ये जोडताना हे दोघं पण कसे आहे, सिरीजमध्येच आहे, जोडले. बरं, या ठिकाणी अँडच्या ठिकाणी ऑर असता तर काय केलं असतं आपण. सपोज मी असं लिहिलं स्टेटमेंट, P अँड R ऑर निगेशन Q अँड निगेशन R संपूर्ण ब्रॅकेट कंप्लीट, ऑर निगेशन P अँड निगेशन R. असं असतं तर काय केलं असतं आपण. बघा परत नेहमीप्रमाणे ही दोघं काय आहे, सिरीजमध्ये आहे. हा झाला S1, हा झाला S2, त्याला ऑरमध्ये जोडले, दोघं जोडलेत ना. बरं, हा कोण आहे, S-2 आहे, हा S-3 आहे. परत या संपूर्णला ऑरमध्ये आहे, ऑरमध्ये या संपूर्णला असं काढू आपण. लक्षात. या दोघांनाही हा ऑरमध्ये आहे, दोघांच्या खाली आला ना ऑरमध्ये. परत दोन स्टेटमेंट आहे, पण ते सिरीजमध्ये आहे, हा एक आणि हा दोन. लक्षात. हा कोण आहे सांगा, S-1 आहे, हा कोण आहे S-3 आहे. बरं, हे झालं तुमचं एका खाली एक स्विचेस लावणं, याच्या खाली हा आणि या दोघांच्याही खाली हा. आणि आता सेल जोडायचा, म्हणजे या ठिकाणून असा सेल जोडायचा. सेल जॉईन केला, इथं लॅम्प आहे. अशा प्रकारे हा सर्किट डायग्राम आहे. करंट कॅन फ्लो, असा करंट फ्लो होऊ शकतो. लक्षात. ऑरमध्ये असेल तर या पद्धतीने, अँडमध्ये असेल तर असा. तर या प्रकारे आपण क्वेश्चन 2 मधील 3 क्वेश्चन्स घेतले होते. 4-5 जे असतील ते 4-5-6 तुम्ही आता होमवर्कला करा. अतिशय सोपे आहे, तुम्हाला समजायलासुद्धा काही अडचण येणार नाही. क्वेश्चन 3कडे आता तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. क्वेश्चन 3 म्हणतोच कसा, राईट अल्टरनेटिव्ह सिम्पल सर्किट.
आता एखादा कोण सर्किट डायग्राम बनवणारा किंवा स्विचेस लावणारा जो वायरमन असतो आपल्या घरामध्ये, तो वायरमन काय करतो, 100 ठिकाणी एक स्विचेस लावून टाकतो आणि त्या स्विचेस इतके स्विचेस लावतो की त्याचा जेवढा यूज असेल कमीत कमी स्विचेसमध्ये सुद्धा होऊ शकतो तोच यूज. आता अल्टरनेटिव्ह सिम्पल सर्किट म्हणजे एखादा 10 स्विच लावून काम करतो, एखादा 5 स्विचमध्ये तेवढंच काम करतो, अशा पद्धतीने. मग आता याने काय केलेलं आहे, सर्किटमध्ये एक स्विच इथे लावला, मग या ठिकाणी दुसरा स्विच लावला, परत या ठिकाणी आपला तिसरा स्विच लावला. 3 स्विचेसचं काम केलं त्याने. बाकीचं सर्किट डायग्राम तुम्हाला माहितीच आहे कसं असतं, हे बाकी सांगायची गरज नाही आहे. आता याचा अल्टरनेटिव्ह काढण्यासाठी आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करू. S1ला आपण काय म्हणतो P, S-1ला निगेशन P, याला काय म्हणतो Q. मग हे तर दिसते. आता डायग्रामवरनं पण दिसतं की P हा सिरीजमध्ये आहे किंवा S1 हा सिरीजमध्ये आहे. कोणाच्या, S-1 आणि S-2च्या. पण हे दोघं एकमेकांशी दे आर इन पॅरलल विथ इच अदर. हा लक्षात. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार, लक्षात द्या. सिम्बॉलिक फॉर्म याचा लिहितो मी S1 अँड ही दोघं S-1 पुढे काय आहे ऑर S2. पण त्यांना स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणून मी काय करतो इथे लिहितो आहे देअरफॉर P सिम्बॉलिक फॉर्म P अँड निगेशन P ऑर Q. निगेशन P ऑर Q हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला एवढी जी डायग्राम आहे त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे थोडक्यातला फॉर्म लिहायचा आहे की बाबा याच्यापासून जेवढा रिझल्ट मिळेल तेवढाच कमीत कमी स्विचेसमध्ये मिळाला पाहिजे. हा लक्षात. मग आता काय करणार आहे मी, आपले जे रूल काल सांगितले होते त्या रूलचा वापर करणार आहोत आपण आणि त्या रूलचा वापर करून तुम्हाला त्या नियमानुसारच आपण त्याच्यात चेंजेस करणार. फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये काही काही रूल दिलेले आहे, कालच सांगितलं होते मी, या रूलचा आपण इथे वापर करणार आहोत. तुम्ही बघा मी डायरेक्ट लिहितो. आता बाहेर अँड आहे, आतमध्ये ऑर आहे, म्हणजे याचा अर्थ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावू शकतो आपण. तर मी काय लिहिणार P अँड निगेशन P, पुढं ऑर, परत P अँड Q, P अँड निगेशन P ऑर P अँड Q. P अँड निगेशन P काय असतं, P अँड निगेशन P दिसतो काय कुठेतरी, P अँड निगेशन P, P अँड निगेशन P काय दिसतं, फॉल्स दिसतो. मग इथे काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. इथे काय येणार आहे, फॉल्स. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात. ऑर P अँड Q. आता फॉल्स आणि हा P अँड Q याच्यामध्ये कोणता सिम्बॉल आहे, ऑर. फॉल्स ऑर कोणतंही एक स्टेटमेंट आहे, फॉल्स ऑर एनी स्टेटमेंट. बघा फॉल्स दिसतो ना, फॉल्स ऑर एनी स्टेटमेंट. आन्सर काय येतं, ते जे स्टेटमेंट असेल तेच. मग इथे फॉल्स ऑर हे स्टेटमेंट इक्वल टू आन्सर काय मिळालं, ते स्टेटमेंट कोणतं, P अँड Q. बरोबर. या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला, या ठिकाणी मी कॉम्प्लिमेंट लॉ वापरला है ना, या ठिकाणी मी आयडेंटिटी लॉ वापरला, P अँड Q. बघा इथे 2-2, 3-3 स्विचेस वापरले. या ठिकाणी किती वापरले आपण, P अँड Q. म्हणजे नवीन डायग्राम कशी होणार आहे, या ठिकाणी P लिहा, या ठिकाणी Q लिहा. P म्हणजे काय येणार S1, Q म्हणजे काय येणार S2. झालं. हा सिम्पल सर्किट डायग्राम. सेम रिझल्ट फ्रॉम बोथ डायग्राम. या दोन्ही डायग्रामचे सेम रिझल्ट येते. मग इथे 3-3 स्विचेस वापरले, त्याच्यापेक्षा 2 स्विचमध्ये आपलं काम भागतं. हा लक्षात. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन 3 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला आहे. क्वेश्चन 3 मधला कोणता क्वेश्चन सॉल्व केला, फर्स्ट. क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन तो थोडासा रॅदर डिफिकल्ट आहे, लांब आहे, तुम्हा लोकांना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इथे मावणार नाही, 1 मिनिट. हे रूल तर राहूच द्या तुमच्याजवळ. बघा आधी डायग्राम काढू आपण आणि आता मी रूल सांगणार नाही, रूल तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहायचे तुम्ही, मी फक्त स्टेप सांगतो. बघा इथे पहिल्यांदा काय दिसतो, सेकंड क्वेश्चन. या ठिकाणी आहे S1 स्विच आहे ना, मग आले दोघं S2, या ठिकाणी लागला आणि या ठिकाणी लागला S3. हे स्विचेस लागले, हे दोघं एकमेकांना पॅरलमध्ये आहे, बरोबर का. आणि या दोघांना हा सिरीजमध्ये आहे. बरं आता इथून खाली उतरलो म्हणजे ऑरमध्ये आला, तिघांना ऑरमध्ये. आता कोण कोण आहे, इथं S3 स्विच आहे, इथं S-2 स्विच आहे आणि या ठिकाणी S1 स्विच आहे. असे
ही 3 स्विचेस या तिघांना पॅरललमध्ये आहे, पण 3 स्विचेस एकमेकांना सिरीजमध्ये आहे. हे 2 स्विचेस एकमेकांना पॅरलल आहे, पण हे 2 स्विचेस S1ला सिरीजमध्ये आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे सर्किट डायग्राम झाले. आता S1ला P म्हणतो, S2ला Q वगैरे वगैरे. तर मग याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला आता ते सांगावं लागणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे तो? सिम्बॉलिक फॉर्म आहे, एका ब्रॅकेटमध्ये घेऊया आपण याला इथे. P हा P आहे, अँडने जोडला, पुढं हे दोघं आहे, ऑरने जोडूया, Q ऑर आर. जोडले का? कंप्लीट झाले तिघं कंप्लीट झाले. तिघांना ऑरमध्ये घेतला आपण, पुढची तिघं, पण तिघं पुढचे लिहिताना अँडमध्ये लिहा. S3 काय येतो? आर येतो. हा काय आहे? अँड आहे. हा S-2 काय येतो? S3 आहे की S-3 आहे बघा. S-3 येतो होता. हा इथे S-3 आहे. S-3 म्हणजे हा निगेशन आर येतो. कोणता येतो? निगेशन आर. S-2 म्हणजे निगेशन Q, आणि हा S1 आहे, म्हणजे हा काय येणार? P. S1 काय येणार? P. अशा प्रकारे निगेशन आर अँड निगेशन Q अँड P. बरं, तिघांमध्ये सेम साईन आहे, अँड. मग जसं आता कम्युटेटिव्ह लॉ माहिती आहे, A अँड B लिहा किंवा B अँड A, P अँड Q लिहा किंवा Q अँड P लिहा. काही फरक पडतो का? नाही. कम्युटेटिव्ह लॉ. मग मी आधी P इथे लिहितो, मग बाकीचा क्रम बदलतो, सोपं जाईल. कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात त्याला. मी लॉ सांगायला नाही पाहिजे खरं म्हणजे आता, कारण तो तुम्ही लिहायचा आहे. P अँड निगेशन Q अँड निगेशन R. दिस इज द कम्युटेटिव्ह लॉ. आता लक्षात घ्या, हा P अँड दिसतोय ना तुम्हाला, इथे पण P अँड आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा, मी पहिल्यांदा सांगतो काय. P अँड Q ऑर R असेल, बाहेर अँड आतमध्ये R, तर आपण काय करतो आधी, P अँड याच्यासाठी पण आहे आणि P अँड याच्यासाठी पण आहे, म्हणजे P अँड Q साठी. आता R आला, परत P अँड R साठी, म्हणजे Rपर्यंत पोहोचायला मधलं चिन्ह लिहायचं, P अँड R. बरोबर का? मग इथे सेम तसं आहे ना. पण मग आता मग हे असं दिलं असेल तर या दोघांमधून मला कॉमन काय काढता येतो? P अँड जर कॉमन काढला तर काय राहिलं शिल्लक? Q मधला ऑर आणि इथे R. मग या दोघांमधून मी P अँड कॉमन काढला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच आहे ते, तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं सांगा? Q ऑर R हे स्टेटमेंट राहिलं. मध्ये कोणता सिम्बॉल आहे? ऑर. पुढे कोणतं स्टेटमेंट, कोणते हे राहिले सांगा? निगेशन Q अँड निगेशन R. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरं, P अँड Q ऑर R आणि हे असं. आता बघा, P अँड Q ऑर R ऑर निगेशन Q अँड R. आता आपण काय करूया, ही ब्रॅकेट ऑरमध्ये याला जोडूया, म्हणजे याचा फर्स्टवाला ऑरमध्ये याला जोडू, सेकंडवाला ऑरमध्ये याला जोडू, म्हणजे काय येणार आहे? तोही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच आहे. P सोडून द्या, काय येणार सांगा? Q घेतला, ऑर लिहिला, निगेशन Q अँड निगेशन R घेतला. आता ऑर R घेऊ आपण. ऑर काय घेतला? हा ऑर. आता आरकडे जातो. हा ऑर तर इथे लिहिला, ऑरपासून एवढं सगळं घेतलं. आता हा ऑर इथे लिहिला. आता काय सांगा? मोठी ब्रॅकेट काढतो इथे. बरं, ऑर लिहिला हा. बरं, पुढे काय आहे सांगा? मोठ्या ब्रॅकेटमध्ये R ऑर. बघा, हा ऑर तर इथे घेतला, नंतर R, हा ऑर. आता ब्रॅकेटमध्ये हे दोघं ऑर आणि हे एकत्र घ्यायचं, काय येणार मग? निगेशन Q अँड निगेशन R. बघा, Q ऑरने जोडला याला, Q ऑर हा आहे इथं जोडला, R आणि हे, हा ऑर आणि हे ब्रॅकेट एकत्रच ठेवा. Q ऑर धिस, ऑर हा इथला, R ऑर धिस दिला आहे. बरं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस म्हणतो आपण त्याला. मला आता सांगा, P अँड, परत इथे अँड आहे, बाहेर ऑर आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तिसरा. Q ऑर निगेशन Q ऑर निगेशन Q झालं का? अँड आला मध्ये. आता Q ऑर निगेशन R, Q ऑर निगेशन R, Q ऑर निगेशन Q,
लिहिलं आहे का? अँड आला मध्ये क्यू ऑर निगेशन आर. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट कंप्लीट म्हटल्यापेक्षा ही मोठी ब्रॅकेट कंप्लीट. आता परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बोला. आर ऑर निगेशन क्यू, आर ऑर निगेशन क्यू, छोटी ब्रॅकेट. अँड परत आर ऑर निगेशन आर, आर ऑर निगेशन आर. बरोबर. आता आपल्याला लक्षात आलं का? आता सगळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आतमध्ये साईन वेगळं असेल, बाहेरून साईन वेगळं असेल अँड ऑरचंच, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होतो. पण आता इथे मात्र कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय होईल. क्यू ऑर निगेशन क्यू काय बनतो? टी. क्यू ऑर निगेशन क्यू काय बनतो? टी. पुढे काय आला? अँड. इथं काय येणार? क्यू ऑर निगेशन आर. हा झाला टी, कॉम्प्लिमेंट लॉ. अँड धिस. परत इथे ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहेच आहे. ऑर आलंच नाही हे. ऑर. पुढच्या ब्रॅकेटमध्ये सांगा. आर ऑर निगेशन क्यू ॲज इट इज. अँड आर ऑर निगेशन आर परत काय बनतो? टी. कॉम्प्लिमेंट लॉ. मग पुढे टी अँड एनी स्टेटमेंट. टी अँड एनी स्टेटमेंट काय होतं? टी अँड एनी स्टेटमेंट बघा, टेबल बघा, एक मिनिट. फॉर्म्युलांचं टेबल इथेच आहे. टी अँड एनी स्टेटमेंट बघा कुठे गेलं आहे? टी अँड एनी स्टेटमेंट दिसतंय का? टी अँड एनी स्टेटमेंट, दॅट स्टेटमेंट राहतं. टी असून फायदा नाही, अँड असून फायदा नाही. जे काय स्टेटमेंट असेल तेच लिहायचं. मी इथे सांगा काय येणार आहे? टी अँड एनी स्टेटमेंट. टी आणि अँडची काही गरज नाही. कोणतं स्टेटमेंट राहिलं तुमचं? क्यू ऑर निगेशन आर. ऑर. हा. परत टी अँड एनी स्टेटमेंट, दॅट स्टेटमेंट काय येणार? आर ऑर निगेशन क्यू. बरोबर का? कोणता लॉ आहे? टी अँड एनी स्टेटमेंट. टी अँड एनी स्टेटमेंट कोणता लॉ आहे? टी अँड एनी स्टेटमेंट आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ? आयडेंटिटी. बरं. आता याच्या पुढे बघा, ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर बी ऑर आहे, इकडे पण ऑर आहे, सगळीकडे ऑर आहे. ऑर असेल तर असोसिएटिव्ह लॉ आपण अप्लाय करू शकतो. म्हणजेच काय, आपण त्यांचं शफलिंग करू शकतो. मग मी काय लिहितो? क्यूच्या जवळ निगेशन क्यू घेतो ऑरमध्ये, घेतला. परत ऑर आहेच. आणि निगेशन आरच्या जवळ ऑरमध्ये निगेशन आर घेतो. शफलिंग जसं आहे मी आता सांगितलं, पी ऑर क्यू ऑर आर. बाहेरही ऑर, आतमध्ये ऑर. तर मी असं लिहू शकतो, पी ऑर क्यू ऑर आर, है ना, शफलिंग केलं. किंवा पी ऑर क्यू ऑर आर. सगळे असोसिएटिव्ह लॉ आहे. इथे पण तोच लॉ अप्लाय होऊ शकतो. बरं. आता मला सांगा, पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू, एनी स्टेटमेंट अँड इट्स निगेशन जर आपण ऑरने जोडलं तर टी मिळतं. मध्ये ऑर आहे. परत हा काय झाला? टी. टी ऑर टी काय मिळतो? टी. टी ऑर टी काय मिळतो? कॉम्प्लिमेंट लॉ. टी ऑर टी काय मिळाला? टी. म्हणजेच काय आहे? पी अँड टी. पी अँड टी. पी अँड टी काय मिळतो? अँडमध्ये पी अँड टी. पी अँड एनी स्टेटमेंट, टी अँड एनी स्टेटमेंट दॅट स्टेटमेंट. म्हणजे आन्सर काय आलं? पी. हा झाला तुमचा कोणता? आयडेंटिटी लॉ. फायनल आन्सर किती आलं तुमचं? पी. म्हणजे एकच, एवढ्या मोठ्या स्विचेस लावण्याच्या ऐवजी एकच स्विच लावलं तुम्ही S1 तरी तुमचं काम भागतं. मग डायग्राम कसे येणार? हा S1 झाला, इथं सेल लावा, इथं लॅम्प लावा. सगळ्यांचा याचा जो रिझल्ट मिळेल तोच या डायग्रामचा, एवढ्या स्विचेसचा मिळेल. म्हणजे या ठिकाणचा जो काही इलेक्ट्रिशियन आहे तो नवीन होता, त्याने जास्त स्विचेस लावले. एखादा एक्सपर्ट असेल तर ते तेवढ्या स्विचेसच्या बदल्यात एकच स्विच लावून आपलं काम भागवू शकतो. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट केलेला आहे. लक्षात. क्वेश्चन नंबर 4 आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. ओके.